आज तुम्ही इथे पाहत असाल बीएमसी मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी आम्ही एक सुंदर योग शिबिर असं ठेवलंय. सगळ्यांचा योगा सेशन चालू आहे. भूषण गगरानी जी आहेत आणि काही सेलिब्रिटीज अर्जुन कपूर आणि मॅडम पण आलेले आहेत, नुसरत भरूचा मॅडम, आणि सगळ्यांबरोबर आम्ही योग करतो. आणि आनंद आहे की आज 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करतोय. पण आजच्यासाठी नाही हा दिवस, रोज आपल्याला हे करायचं आहे आणि त्यांनीच आपली मेंटल फिजिकल वेलबिंग जन्मभर चालू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड संयमी दिसतात, त्याच्या मागे हे योग एक कारण आहे का नेमकं? त्यांनाही तुम्ही करायला सांगता का? ते योगीच आहे, कारण त्यांनी ध्यान धारणा नक्कीच करतात. जेव्हा वेळ मिळतो कसरत नाही करत, पण ध्यान धारणा नक्कीच आज दिव्यज फाउंडेशन और मुंबई महानगर पालिका द्वारा 11वीं साल के अंतर्राष्ट्रीय योग दिन के अवसर पर हमने एक वेलनेस प्रोग्राम रखा है सफाई कर्मचारी के लिए बीएमसी के. और बहुत खुशी है कि बीएमसी कमिश्नर हमारे साथ हैं, हमारे फाउंडेशन के साथ स्टार्स भी आए हैं, अर्जुन कपूर, नुसरत भरूचा, और जो बीएमसी के ये सब लोग जो आए हैं, ये पूरे दिन का शिविर हम दे रहे हैं जिसमें योग से चालू कर रहे हैं और बहुत सारे वेलनेस सेशंस हैं. बहुत खुशी है कि मोदी जी ने इस दिन को अंतर्राष्ट्रीय बनाया है और पूरी दुनिया आज योग के महत्व को जान चुकी है. बरेच लोकांनी फक्त ऍक्टिंग केली आहे. संदेश यही जरूरी एक दिन है जब लोग योगा मैट बिछाकर योगा करते हैं, सोशल मीडिया पे डालते हैं, प्रोग्राम्स करते हैं, बट इसके आगे जाके हमें ये जीवन शैली की तरह अपनाना है. रोज योग और ध्यान करना है. हमारा जो जीवन है सभी का बहुत हेक्टिक है आज की डेट में, फास्ट है और बहुत एक्सपेक्टेशन है हमें खुद से. तो हम बैलेंस कैसे करेंगे अपने माइंड, जर घट्ट धरता येत नाहीये म्हणजे मध्ये पोट येते, सबसे अच्छा तरीका है. जीवन भर इसे करना जरूरी है. विरोधकांकडून प्रचंड चिडचिड आणि आरोप प्रत्यारोप सत्ताधारी पक्षावर आहेत, विशेषतः देवेंद्रजीवरती आणि भाजपावर होत आहेत. त्यांना आज योग दिनानिमित्त काय सल्ला द्याल तुम्ही? मी हेच सांगेन की आरोप प्रत्यारोप जर विचार करून केले गेले तर ते तुमच्या बॅलन्स्ड अस्तित्वाचं प्रतीक असतं. पण जर हा बॅलन्स जातोय तर आपण पण नक्की योगा करा. मी स्वतः जर आपल्याला पाहिजे तर लोक आपल्या घरी पाठवतील. थँक्यू.